आहे ज्यांचं जिगर, सर्वात आवडते पब्लिक फिगर, असे सूरज भाऊ झाले आहेत कॅप्टन. हमारा कैप्टन कैसा हो? सूरज जैसा आज नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज मी भरपूर खुश आहे, खूप खुश आहे. कारण आज जो बीबीचा प्रोमो दाखवला गेला आहे त्यामध्ये असं दाखवण्यात आले की आपला जो सूरज आहे, लाडका सूरज, गोलीगत किंग, सुपला शॉट, तो आज कप्तान झालेला आहे. आणि माझ्याबरोबरच तमाम महाराष्ट्रवासी जे त्याला सपोर्ट करतात, त्याच्यासाठी बिग बॉस बघतात, त्या सर्वांना आज आनंद झाला आहे. कारण एक अभिमानाची गोष्ट आहे, एक प्रेरणादायी गोष्ट आहे, ज्याच्याकडून आपण भरपूर शिकलं पाहिजे. अशा सूरजला आज कॅप्टन बनण्याचा चान्स मिळतोय. फक्त आणि फक्त त्याच्या पॉप्युलॅरिटीमुळे नाही किंवा त्याच्या असणाऱ्या प्रसिद्धीमुळे नाही, तर तो त्या घरात वावरत आहे, घरात कसं वागतोय, टास्क कशा पद्धतीने खेळतोय आणि त्याने टास्क कशा पद्धतीने खेळून आपलं कप्तानपद मिळवलेलं आहे, हे सगळ्या महाराष्ट्रवासियांनी बघितलेलं आहे. आणि तो कप्तान झालाय, तो डिझर्व करतोय त्या घराचा कप्तान होण्यासाठी. कारण त्याने आजपर्यंत कुणाला एकही वाईट शब्द बोललेला नाही, कुणाची कधीच अपमान केलेला नाही आहे. सगळं काम मनापासून करतोय, स्वतःच्या घराप्रमाणे जपतोय, म्हणून आज तो त्या घराचा कॅप्टन झालेला आपल्याला दिसतोय. भरपूर जणांना काय निगेटिव्ह वाटत असेल ते वाटत असेल, मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. तर धनंजय दादा हे आमच्या भागातले आहेत, आमच्या जवळचे शेजारी आहेत, आम्ही त्यांना दररोज बघतो. त्यांचंही जे कप्तान पदासाठी जे त्यांना नॉमिनेशन केलं ते काय बरोबर नव्हतं, चुकीचंच होतं. ते सुद्धा कॅपेबल आहेत. पण सगळ्यात आम्हाला जास्त धनंजय दादा पेक्षा सुद्धा जे प्रेम वाटतंय ना सूरज बद्दल, त्याचं मेन कारण असं आहे की तो जमिनीशी आहे. संस्कार त्याच्यात एवढे आहेत ना, म्हणजे सगळेजण आश्चर्य करतात की आई वडील नसलेला मुलगा, अशा परिस्थितीत वाढलेला मुलगा, एवढा संस्कार आहेत त्याच्याकडे, एवढं तिला समज आहे. बाकीच्या मला बी टीम मध्ये एक असं मला क्यू वाटते की त्याला असं म्हणतात की तुला नाही कळत, तुला नाही समजत, तुला गेम, अरे तुम्ही सगळे वेडे आहात. त्याला जेवढा गेम कळतोय ना, त्याची जेवढी समज आहे ना, तेवढी तुमच्यात नाही आहे. तुम्ही आहे ना, त्याला एखादी गोष्ट समजावून सांगितली तर तो ऐकतोय. तुमचं कधीही त्यांना ऐकलेलं सुद्धा टाळलेलं नाही. एवढंच बघा, आजच्या प्रोमोमध्ये सुद्धा दाखवलंय की आजपर्यंत बिग बॉसच्या इतिहासात, मग तो हिंदी असो, मराठी असो, काही असो, आजपर्यंत एखादा कॅप्टन पद एखाद्याला मिळाले आणि तो कॅप्टन्सी रूम मध्ये जाताना त्याला एक वेगळाच अहंकार येतो त्याच्यात, किंवा त्याला एक असं वाटतं की मी बच्चा नाही इथला. असं एक आम्ही बघितलंय, प्रत्येकाच्यात बघितलंय. तो जातो, तो बेडवर असा लोळतो, असं काय त्यानं काहीतरी एक मोठं, जगातलं सगळ्यात मोठं काहीतरी अचीव केलंय. पण ज्यावेळी सूरजची निवड झाली आहे, बघताय आपण प्रोमो मध्ये, तो ज्यावेळी कॅप्टन्सी रूम मध्ये एंटर करतोय, तर त्याने पहिला त्या कॅप्टन्सी रूमच्या पाया पडल्या. आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा आपल्या स्वतःच्या घरात येत असतो, त्यावेळी आपण आपल्या घराच्या मंदिराच्या पाया पडतो. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण एखाद्या गोष्टीला जर महत्त्व देतोय तर ते आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची असणं किंवा त्या मंदिरासमान असणं म्हणजेच आपण त्याचा आदर करणं गरजेचं आहे. आता निक्की कॅप्टन्सी होती, त्यामध्ये तिचा बेड विस्कटलेला असायचा, कंबळ विस्कटलेलं असायचं, ती जाताना सुद्धा दान 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 जायची, चप्पल घालून आत. म्हणजे काय म्हणतो ना, संस्काराची कमी. आणि हा सूरज, ज्याला नाही सांगावं लागत की ह्या गोष्टी ह्या अशा कर किंवा असं कर. काही जण म्हणतील TRP साठी होत असेल, सगळं स्क्रिप्टेड असेल, पण नाही, ती गोष्ट जेन्युइनली मनातून येते. त्याने त्या रूमच्या पायरीच्या पाया पडला, आज जाऊन बेडच्या पाया पडल्या, त्या रूमच्या पाया पडला. म्हणजे त्या रूमचं किती महत्व आहे त्याला समजलंय, तुम्हाला नाही समजत. मग आणि कसं म्हणताय की तुम्हाला ते की त्याला नाही कळत? अहो, त्याला जेवढं कळतं ना, तेवढं त्या बिग बॉसच्या घरातल्या एकाही कंटेस्टंटला नाही कळत, स्पर्धकाला नाही कळत. आणि त्याला जे या आठवड्यात कप्तानपद मिळाले हे त्याच्या मेहनतीमुळे मिळाले. आणि त्यामुळे त्याने सर्वांनी त्याचा आदर केलाच पाहिजे. आज खूप आनंद झालाय, सगळ्या महाराष्ट्राला आनंद झालाय, इवन बिग बॉसला सुद्धा आनंद झाला असेल की एखादा असा स्पर्धक जो खरंच पूर्णपणे 100% कॅपेबल आहे कप्टन्सी पदाचा, तो म्हणजे सूरज. आणि जो कप्तान झालाय. एकेकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की भावा, माझं लग्न ठरलं नाही, लग्न ठरल्यावर जेवढा आनंद होणार नाही तेवढा तुझं कप्तानपद मिळाल्यामुळे मला आनंद झालाय. असल्या प्रकारच्या कमेंट आल्यात. सूरज भावा, खरंच तू पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलंयस. आणि तुझ्यातल्या संस्काराने, तुझ्यातल्या वागण्याच्या पद्धतीने, तुझ्या असलेल्या आपल्या महाराष्ट्र मातीतल्या पूर्णपणे उतरलेल्या तुझ्यातल्या गुणांमुळे तू आज महाराष्ट्रभर चमकतोयस. आणि असाच चमकत राहावं एवढीच मरे आई देवीच्या चरणी प्रार्थना. आणि तुझा विजय हो, तू ट्रॉफी घेऊन नक्कीच घरी यावं
अशी सर्व महाराष्ट्रांच्या वतीने माझ्या वतीने तुला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला, माझी मतं कसं वाटली नक्की कमेंटमध्ये नोंदवा आणि तुम्हाला काय वाटते ते पण सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू नक्कीच आज रात्री परत लाईव्हवर. धन्यवाद.